नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी रतन सर आपलं सर्व मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघा, हा जो काही आजचा व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ केवळ डी-एड किंवा बी-एड झालेल्या विद्यार्थ्यांकरिताच नाही, तर हा जो काही व्हिडिओ आहे, तर सर्व कार्यरत शिक्षकांसाठी सुद्धा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे गेल्या 5, 10, 15 वर्षापासून विना अनुदानित असेल किंवा खाजगी ज्या काही शाळा असेल, तर अतिशय प्रामाणिक पद्धतीने ते जे काही शिक्षक मित्र आहेत, ज्ञानदानाचं जे काही काम करत आहे. पण आता शासनाच्या काही विविध जे काही नियम आहेत, तर त्या नियमामुळे त्यांच्या नोकरीवर टी-ई-टीची जी काही टांगती तलवार उभी आहे, तर त्या टी-ई-टीच्या आपल्या परीक्षेसाठी नेमकं आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनं उभं राहिलं गेलं पाहिजे. नेमकं नवीन मुलांसाठी टी-ई-टी पात्र होण्याची जी काही सर्वात महत्त्वाची धावपळ असते, आहे का नाही? आणि त्याचबरोबर आपल्या कार्यरत जे काही शिक्षक बांधवासाठी आपल्याला कोर्टाचा जो काही नियम आहे, तर त्या नियमाचं पालन करून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण करायचं, हे जे काही आपल्याला टार्गेट दिलेलं आहे, तर आपण निश्चितच पास होऊ शकतो. त्याच्यात कोणत्याही पद्धतीची काळजी तुम्हाला करायची नाही. शेवटचे 5 मिनिटं व्यवस्थित पद्धतीनं ऐका, जी माहिती सांगतोय. जर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये जरी गॅप असेल, आहे का नाही? आपला शालेय अभ्यासक्रम जरी वेगळा असेल आणि हा जरी थोडा वेगळा असेल, पण वेगळा म्हणण्याऐवजी जरा मॅचिंग अभ्यास आहे आपला. फक्त जी काही स्वरूपाची पातळी आहे परीक्षेची, तर ती थोडी काठिण्य स्वरूपाची असते आणि ज्या काठिण्य स्वरूपाच्या पातळीला आपण आतापर्यंत बराच गॅप पडलेला आहे, तसे प्रश्न आपण आपल्या अभ्यासामध्ये आपण शिकवत नाही. तर हे संपूर्ण जो काही सारांश आहे, तर या सुरुवातीच्या आपण 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित पद्धतीने बघून घेऊ. बघा, टी-ई-टी पास होण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे नेमकं कोणता आहे, तर तो म्हणजे पी-वाय-क्यू. बघा, तुम्ही कार्यरत शिक्षक असेल किंवा तुम्ही भावी शिक्षक असाल, तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपल्याला चर्चा कशी करायची आहे, तर नेमकं टी-ई-टी पहिल्याच परीक्षेमध्ये म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण कशी करायची. आणि जर तुम्ही कार्यरत शिक्षक असेल, तर या कार्यरत शिक्षकांना आपल्याला नेमकं अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. नेमकं आपण सकाळी उठतो, आपली तयारी असते, आहे का नाही? आणि नेमकं शाळेत जाण्याचा ताण असतो, शाळेत शिकवण्याचा ताण असतो, परत आपल्याला घरी यावयाचं असते, बरोबर आहे? पुन्हा थकून राहतो. मग नेमकं या संपूर्ण सत्राचा जर आपण विचार केला, तर नेमकं महत्त्वाचा मुद्दा, की नेमकं अभ्यासायचं कसं आहे? आणि नेमकं कमीत कमी जो आपल्याला वेळ भेटतो, तर त्याच्यामध्ये आपण अभ्यासाला वेळ कसा काढायचा आहे? तर थोडक्यात टाईम टेबल सुद्धा मी तुम्हाला या आजच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित पद्धतीने सांगतो. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही भावी शिक्षक असाल किंवा कार्यरत शिक्षक असाल, तरीही टी-ई-टी परीक्षा पहिल्या अटेम्प्टमध्ये पास करायचं असेल, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं पी-वाय-क्यूचा अभ्यास करणे गरजेचं आहे. कशाचा? पी-वाय-क्यूचा अभ्यास करणे गरजेचं आहे. पी-वाय-क्यू कशासाठी? हे पी-वाय-क्यू याच्यासाठी असते, की तुम्हाला टी-ई-टी परीक्षेमध्ये नेमकं इन फ्युचरमध्ये भविष्यात नेमकं कोणत्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाईल, तर याची माहिती तुम्हाला या पी-वाय-क्यू मध्ये भेटते. तर आता काय करायचं आपण 2013 पासून 2025 पर्यंत जेवढे काही टी-ई-टी महा टी-ई-टीचे जे काही पेपर झालेले आहे, तर एवढेही पेपरचं आपण काय करायचं, व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण करायचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की पी-वाय-क्यू असल्यानंच होते का? नाही. तर जर तुम्ही नवीन असाल, टी-ई-टी परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही नवीन असाल, तर तुमच्यासाठी सुद्धा मी व्यवस्थित पद्धतीने माहिती सांगतो. बघा, आता टी-ई-टी देणारे 2 वर्ग आहे. ज्यांचं डी-एड किंवा बी-एड झालेलं आहे, असे काही विद्यार्थी असतील आणि जे कार्यरत शिक्षक आहेत, तर असे. तर बघा, ज्यांचं डी-एड किंवा जे काही बी-एड झालेलं आहे, लक्षात ठेवा, ज्यांचं डी-एड किंवा बी-एड झालेलं आहे, तर यांच्यासाठी नवीन प्रणाली असेल आपल्या टी-ई-टीसाठी. मग त्यांनी काय करायचं, यांच्यापाशी पुरेपूर दिवसभर वेळ भेटतो, बरोबर आहे? मग यांनी काय करायचं, नेमकं जो काही आपण आपल्या वेळेचा वापर आहे, तर कोणत्या विषयासाठी किती वेळ द्यायचा, तर हे ठरवायचं. जसं बघा, मराठी असेल, त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला मार्क मिळवून देणारा तो म्हणजे गणित आणि भूमिती असेल, बरोबर आहे? त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये तुम्हाला सांगतो इंग्रजी हा विषय असेल, बरोबर आहे? त्यानंतर हिंदी हा विषय असेल, बरोबर? त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास असेल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मार्किंग मिळवून देणारा विषय म्हणजे तो म्हणजे बालमानसशास्त्र असेल, बरोबर आहे का नाही? आणि पेपर 2 ची तयारी करत असाल, तर तुम्हाला विज्ञान असेल. तर आता नेमकं तुम्ही जर पेपर 1, पेपर 2 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही फ्रेश असेल, म्हणजे तुम्ही नुकतंच डी-एड बी-एड झालं आणि तुम्ही आत्ताच टी-ई-टी परीक्षा देत आहे, तर तुमच्यासाठी फुल वेळ आहे का नाही अभ्यासायला? तर तुम्ही काय करायचं, दररोज कमीत कमी 5 तास सुद्धा अभ्यास जरी केला या 2 महिन्यामध्ये किंवा 2.5 महिन्यामध्ये, तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. म्हणजे माझ्या पद्धतीनं जर तुम्ही दररोज 5 तास अभ्यास केला, तर तुम्ही 100 प्लस टी-ई-टी मध्ये या 2-2.5 महिन्यामध्ये गाठू शकता टार्गेट तुमचं. मराठीमध्ये जर पाहतो म्हटलं, दररोज जर तुम्ही 1 तास वेळ दिला,
गणित भूमितीला जर तुम्ही 2 तास वेळ दिला, बरोबर आहे, इंग्रजी आणि हिंदी विषयाला जर 1 तास वेळ दिला, त्यानंतर सामाजिक शास्त्र परिसर अभ्यासला जर समजा तुम्ही 1 ते 2 तास वेळ देत असाल, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर 1 तास वेळ तुमच्या बालमानसशास्त्राला दिला, कारण तुमच्यापाशी सर्वात महत्त्वाचं वेळ आहे. जे कार्यरत शिक्षक आहे तर त्यांच्यापाशी वेळ राहत नाही. आता तुमच्यापाशी वेळ असला तर तुम्ही काय करायचं, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, तर हे वेटेज द्यायचं. जर तुम्हाला खरंच आपल्या जीवनामध्ये आपल्या या वयात लवकरात लवकर जर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे आणि त्याच्यानंतर TAIT देणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर आपलं जाऊन समोर TAIT दिलं की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागते, बरोबर आहे, त्यामार्फत सुद्धा शिक्षक भरती भरण्यात येते. म्हणजे 2 पद्धतीने होते, एक ते TAIT नाही तर पवित्र पोर्टल. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर तुम्हाला लवकरात लवकर जर शिक्षक व्हायचं असतील आणि जर तुम्ही फ्रेश कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला केवळ तुमच्यापाशी रिकामा वेळ आहे तर तुम्ही या टाइम टेबलचा काय करायचं, फॉलोअप घ्यायचा, अशानुसार अभ्यास करायचा. गणित भूमितीला 2 तास द्यायचं, त्याचं कारण असं आहे वेटेज जास्त आहे. वेटेज जास्त आहे म्हणजे हा जो काही सब्जेक्ट आहे, विषय आहे, तर हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो, आहे का नाही. बाकी विषयाची मी खात्री देत नाही, पण हा जो गणित आहे तर हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो जर तुमचे नियम स्पष्ट असेल तर. आता हे झालं तुमच्या म्हणजे ज्यांचं DED नुकतं झालं तर त्यांच्यासाठी हा टाइम टेबल लक्षात ठेवा. जर तुमचं फोकस पूर्ण टीचर बनायचं असेल म्हणजे शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी पाळाव्याच लागतील, बरोबर. आता जे काही कार्यरत आपले शिक्षक मित्र आहेत यांच्यासाठी बघा काय नेमकं, कारण यांना एक तर पहिलेच वेळ नसतो, बरोबर आहे. आता जेवढा वेळ इकडे भेटला विद्यार्थ्यांना 2, 3, 4, 5, 6 तास, तर इतका वेळ कार्यरत शिक्षकांपाशी अजिबात नसते, कारण त्यांना 10 ते 5 वाजेपर्यंत शाळेत काम करावं लागतं. सकाळी कोणाची शाळा 90 किलोमीटर, 80 किलोमीटर, 50 किलोमीटर दूर असते, प्रवासामध्ये त्याचा वेळ जातो, येण्यासाठी वेळ जातो, माणूस थकून जाते, ठीक आहे. पण अशा कार्यरत शिक्षकांसाठी जे काही शासनाने अट टाकलेली आहे कोर्टाने की TET परीक्षा तुम्ही 2028 पर्यंत काय पास व्हायचं. मग आता तुम्हाला पास करून दाखवायचं आहे, केल्यानं म्हणजे नाही करत बा असं होणार नाही. मग महत्वाचा मुद्दा बघा, यांच्यासाठी दररोज काय करायचं, तुम्ही दररोज 2 तास अभ्यास करायचा. आता हा दररोज 2 तास, दररोज 2 तास तुम्ही म्हणाल सर 2 तासात होईल का, इकडे तुम्ही 5-6 तास देत आहे आणि तिकडे 2 तास देत आहे. मुद्दा काय आहे, कारण तुमच्यापाशी वेळ नाही आहे अभ्यासायला. मग तुम्ही काय करायचं बघा, जेव्हा तुम्ही सकाळी उठता की नाही तेव्हा सकाळी दररोज कोणता तरी एक विषय घ्या आणि 1 तास अभ्यासा, दररोज 1 तास. आणि जेव्हा तुम्ही शाळेत जाता हाय का नाही, तेव्हा शाळेत जात असताना जो काही तुम्हाला प्रवास आता म्हणजे आता तुम्ही जर बसने प्रवास करत असाल तर त्या खाली वेळामध्ये म्हणजे तुमच्या शाळेला जायला जर तुम्हाला 1-1.5 तास बाकी लागत असेल तर तुम्ही या खाली वेळामध्ये काय करायचं, खाली वेळामध्ये जे काही आपल्या बॅचेस आपण सुरू केलेले आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या प्लॅटफॉर्ममध्ये, तर प्रत्येक विषयासाठी जे काही आपण बॅचेस लॉन्च केलेले आहे, तर तुम्ही काय करायचं, प्रवासाच्या दरम्यान तुम्ही कानात हेडफोन घाला किंवा काही करा, तर प्रवासादरम्यान तुम्ही जो काही तुम्हाला वेळ भेटतो आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे की आपले जे काही लेक्चर झालेले आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने रेकॉर्डिंग्स बघायचे आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या प्लॅटफॉर्ममध्ये की हे जे काही लेक्चर्स आहेत तर हे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहण्याची सोय करून देतो. तुम्हाला जेव्हा वेळ भेटणार आहे तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ काय करू शकता, बघू शकता. आता हे महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर तुम्ही बघा दिवसभर शाळेमध्ये असता, शिकवता, पण जेव्हा तुमचा खाली पिरियड असतो या खाली पिरियडमध्ये सुद्धा आपण टेक्स्टबुक सुपर कोचिंगचे जे काही लेक्चर्स जे तुम्ही बॅच घेतली असेल तर त्या खाली वेळेमध्ये सुद्धा त्या बॅचचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, लेक्चर बघायचं आहे, वेळ कुठेच वाया घालू द्यायचा नाही. लक्षात आलं तुम्हाला? यस. आता स्पर्धा परीक्षेची जो तयारी करणारा जो कंटिन्यू वर्ग आहे तर त्यांना माहिती आहे का नेमका आपला जो टाइम आहे किती महत्वाचा आहे, त्या पद्धतीनेच तुम्हाला ते शेड्यूल तयार करायचं आहे, कारण तुमच्यापाशी वेळ कमी आहे म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही बघा दिवसभर थकलेले असता, घरी येता, घरी आल्याच्या नंतर एकदम फ्रेश मध्ये तुम्ही जेव्हा ज्यावेळेस झोपायला जा त्याच्या अगोदर 1 तास बघा, दररोज झोपायच्या अगोदर 1 तास कोणता ना कोणता विषयाचा अभ्यास करायचा आहे. पहिले ते विषय घ्या जे तुम्हाला आवडते, ज्यामध्ये तुम्हाला रस आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की या विषयामध्ये मी जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो, ते विषय घ्या. जसं गणित बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, आहे का नाही, 30-30 मार्कासाठी प्रश्न असतात म्हणजे 60 प्रश्न झाले. कोणाला हिंदी जमतं ऑप्शनल मध्ये, बरोबर आहे, तर हिंदी व्याकरण घ्या. मग तुम्हाला इतके सारे आहे का नाही, सामाजिक शास्त्र आहे, बालमानसशास्त्र आहे, तुम्ही डोळे लावून जर एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. तुम्हाला पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तर तो आरामात पार होईल. पण तुम्हाला दररोज 2 तास द्यावा लागेल. आता दररोज 2 तास दिल्यानंच होत नाही, तर याच्यासाठी जो काही तुम्हाला सणाच्या दिवशी जी काही सुट्टी भेटते किंवा जे काही तुम्हाला शनिवारी आणि रविवारी जे काही सुट्टी भेटते, तर या दिवसामध्ये म्हणजे या सुट्टीच्या दिवसामध्ये जो काही अभ्यास तुमचा मागे पडलेला आहे तर तो कव्हर करण्याचं काम करायचं. म्हणजे शनिवारी रविवारी किंवा सणाच्या दिवशी सुट्टी भेटते तर तुमचा अभ्यास तिथं कमीत कमी 6 ते 7 तास व्हायला पाहिजे.
म्हणजे जे इकडे विद्यार्थी करतात आहे का नाही, तर ते जे काही भरून काढायचा दिवस आहे तर तो तुम्हाला या पद्धतीनं तुम्हाला याचं फॉलोअप घ्यावं लागेल. म्हणजे या पद्धतीनं सणाच्या दिवशी म्हणा, सुट्टीच्या दिवशी म्हणा, शनिवारी रविवारी, तर हे जे आहे तर हे पूर्ण कव्हर करून काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे मॅनेज करायचं आहे. नाहीतर तुमच्यापाशी जर वेळ तुम्हाला अजिबात भेटतच नाही बा आणि असं करतो म्हटलं तर ते टीईटी परीक्षा पास होणं उत्तीर्ण म्हणजे ते कमी शक्यता आहे. कारण आपल्याला ओपन असेल तर 90 गुण घ्यावं लागेल आहे का नाही, आणि ते कॅटेगरीमध्ये असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं. पण आपण नेहमी टार्गेट 90च नाही, तर आपलं नेहमी टार्गेट 100 प्लसच असावं. 100 प्लस, आणि 100 प्लस फक्त हे नावासाठी नाही तर त्याप्रमाणे आपल्याला करावं सुद्धा लागेल. म्हणून तुम्ही सांगतोय अशा पद्धतीनं करा रणनीती. नक्कीच तुम्हाला जे काही आता डिसेंबर अखेरीस किंवा नोव्हेंबर अखेरीस जी काही वार्ता अशा कानावर येत आहे आपल्या, तर जर या दरम्यान टीईटी परीक्षा जर होत असेल तर आता ऑगस्ट संपलेल, जवळजवळ संपत चालला आहे. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे आपण काय म्हणू, जवळजवळ आपल्याकडे 90 दिवसाचा कालावधी आहे. 90 दिवस हे फॉलो घ्या, व्यवस्थित पद्धतीने बॅच करा. तुम्हाला कोणत्याही पद्धती म्हणजे जाडजाड पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही आपली एक जरी बॅच केली तरी तुम्हाला सफिशियंट आहे. म्हणजे मार्किंग चांगल्या पद्धतीने येऊ शकते. 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा जाडजूड मार्किंग जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर आपल्या बॅचमधून व्यवस्थित पास होऊ शकता. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेक्स्टबुक सुपर कोचिंगचे ॲप डाउनलोड करा आणि तिथून महा टीईटी गुरु बघा महा टीईटी गुरु ही जी काही आपण बॅच लॉन्च केलेली आहे ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. आणि या फास्ट ट्रॅक बॅचचा अर्थ म्हणजे तुम्हाला असा होणार नाही की नेमकं इथं जे काही सुरुवातीला कोणी काही शिकून आहे तर याला समजेल असं नाही. इथं तुम्हाला मी मराठी व्याकरण शिकवत असताना किंवा इतर जे काही आपल्याकडे फॅकल्टीज आहेत, तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत त्या विषयासाठी, त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने जो विद्यार्थी नव्याने जरी तयारी करणारा असेल तर त्यांना सुद्धा समजेल अशी तुम्हाला प्रत्येक विषयाची इथं तयारी करून घेणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. जर बॅच जॉईन करण्याच्या दरम्यान काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला 9359188363 या नंबरवर तुम्ही मला संपर्क सुद्धा करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ही बॅच जी आहे तर केवळ तुमच्या 529 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 529 रुपयामध्ये काय मिळतंय, बरोबर? तर सर्वात महत्त्वाचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगची ॲप जे काही बॅच आहे तर ती मिळते, जी बॅच तुम्हाला टीईटी परीक्षा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण करून देऊ शकते. तर या टेबलचं तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं पालन करा, दररोज पालन करा. असा एक कोणता दिवस जाऊ नका देऊ की या दिवस नाही सर, हे दिवस असं झालंय, असं म्हणायला नाही पाहिजे. व्यवस्थित पद्धतीनं जर तुम्ही याला पालन केलं तर नक्कीच तुम्ही टीईटी परीक्षा चांगल्या म्हणजे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता. चला भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये नंतरच्या. धन्यवाद.